जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेनं दाखवलं, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये कट्टरपंथींनी हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले केले. याबाबतच्या बातम्या तुम्ही बघितल्याच असतील. असा संवेदनशील विषय चालू असताना एका हिंदुत्ववादी पक्षाच्या पक्षप्रमुखांकडून असं वक्तव्य येणं हे कितपत योग्य आहे? काँग्रेसचे सलमान खुर्शीद म्हणतात, भारतातही बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. उद्धव ठाकरे म्हणतात, बांगलादेशमध्ये जे घडलं ती खरी जनतेची ताकद आहे. आणि पवार साहेब अशा विषयांवर फारसं बोलत नाहीत. आता या नेत्यांच्या वक्तव्यानुसार भारतात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल असं कुठेही दिसत नाही. भाजपा सरकार अर्थात केंद्र सरकार सरकारी स्तरावर योग्य त्या हालचाली करत आहेत. त्याचबरोबर हिंदूंवरील अत्याचार कसे थांबतील किंवा त्यांना कसा आश्रय देता येईल याच्या उपाययोजनांच्या चर्चा न करता काही नेते अशा परिस्थितीत सुद्धा राजकीय वक्तव्य करत आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथी यांच्या विरोधात ते फारसं काहीच बोलले नाहीत. आणि बांगलादेशमधील हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणून ठाकरेंनी परस्पर हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न देखील निर्माण होतो. पण बांगलादेशात हिंदूंवर होत असणाऱ्या घटना बघता अशा परिस्थितीमध्ये सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सध्या बांगलादेशातील भयानक स्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे असो किंवा दुसरे नेते असो, वक्तव्य न करता या गोष्टींमध्ये काय करता येईल याबाबत चर्चा करायला हवी. ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या वेळी कुठेही हिंदूंवर अत्याचार झाला असेल त्यावर ठणकावून बोलताना आपल्याला नेहमी दिसले आहेत. पण आता विरोधी पक्ष फक्त विरोधच करतायत का, असा सवाल देखील निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतं, या संवेदनशील विषयांवर राजकीय नेत्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा.